यादों के पुराने एल्बम में छुपा के रखे हैं हमने वो दिन, गुल्लक में पड़ी चवन्नी सी बचा के रखे हैं हमने वो दिन। ना किसी मंजिल की फिक्र थी, जिंदगी जीने की उम्र थी, दोस्ती और दोस्तों से उधार के दिन थे, वो दिन भी क्या 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 दिन थे।
तर त्यांच्या वतीने मी सर्वांचे आभार मानतो आणि सर्वांचे आपण अशाच पद्धतीने आपण पर्व हे वाढत राहू आणि सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो. आपण आता ह्याच्यानंतरची रूपरेषा कशी असणार आहे कशी नाही ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. परंतु आता आपण सगळ्यांचे बर्गे साहेबांनी म्हणजे आपले सुषमा आहे ना त्यांनी पेढे आणलेले आहेत तर ते बर्गे साहेब सगळ्यांना पेढे देतील. मग पेढे खाऊन आपण मग बाकीच्या कार्यक्रमाची रूपरेषा मी तुम्हाला सांगतो. तसं आपण गेल्या वर्षी जो गेट टुगेदरचा कार्यक्रम आपल्या शाळेमध्ये केला ते थोडक्यात आपली ओळख करून देतीलच. परंतु मागच्या वेळी जो आपण गेट टुगेदरचा कार्यक्रम केला तो आपल्या पंचक्रोशी जसं पंचक्रोशी विद्यालय शिवाजीनगर बांधवडे पंचक्रोशी म्हणतो तो कार्यक्रम आपला पंचक्रोशीमध्ये नावारूपाला प्रत्येकाने आपल्या कार्यक्रमाचं नाव प्रत्येकजण घेत होतं. खूप छान कार्यक्रम झाला. असाच कार्यक्रम आज आपण घेतलेला आहे. बोलू नका काय बोलायचे नाही तर स्टेजवर येऊन बोला प्रत्येकाला माहीत मिळेल काय सरांचे बरोबर ना. ऐका ना आता जे पहिल्या गेट टुगेदरला नव्हते ना त्यांनी यायचे इथं आणि आपली ओळख करून द्यायची. ओळखीमध्ये आपलं नाव हॅलो नमस्कार माझं माहेरचं नाव पल्लवी त्रिभाऊ निगडे आणि सासरचं नाव पल्लवी आत्माराम देशमुख राहणार वरंद महाड. मला 2 मुली आहेत एक मुलगी आणि एक मुलगा. मुलगी कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या 3rd इयरला आहे डिप्लोमाच्या लोणेरे बाटी येथे आणि मुलगा 11वी सायन्सला आहे. मी परंतगावची तंटमुक्त अध्यक्ष आहे आणि महाराष्ट्र राज्य उद्योग अभियानांतर्गत बचत गटातून ग्रामसंघाचं लिपिका या पदावर कार्यरत आहे. तसेच मी गावात महिलांना एकत्र करून त्यांना देवदर्शनासाठी ट्रिपा काढते. आज आपल्या इयत्ता 10वीचं 1998 बॅचचे विद्यार्थिनी
एकत्र आलेत आणि हे सर्व आयोजन ज्यांनी केलं त्या आयोजकांचं आणि आलेल्या सर्व मित्रमैत्रिणींचं मी खूप हार्दिक स्वागत करते आणि आल्याबद्दल मी त्यांचा आभार मानते, कारण त्या निमित्ताने सगळे आपण एकत्र भेटलो. लग्नानंतर सगळे आपापल्या संसाराच्या सगळे गुरफटलेलो होतो. आमच्या मामाचा म्हणजे तुळशीदास याचा फोन मला सारखा यायचा, सगळे बिझी झालेत, कोण कोणाशी बोलायला कॉन्टॅक्ट करायला पण म्हणजे असं हे नसतं, तर कधीतरी त्याचाच फक्त मला फोन येतो. आणि आता या गेट टुगेदरच्या माध्यमातून जे मुलांनी एकत्र येऊन एकमेकांना भेटले आणि खरंच हा उपक्रम खूपच छान आहे आणि सर्व एकत्र आले भेटले. शिवाजीनगरला त्यासाठी गेल्या वर्षी काय मला येता आलं नाही आणि काल मी आले आणि आता उद्या मी जाणार होते. माझी रिफिल संपली, त्याला लिहायचा कंटाळा यायचा क्लासला इंग्लिशचा पिरियड असायचा, त्याला आणि काहीतरी काम म्हणून तो मॅडमला सांगायचं. बघा अण्णासाहेब बसलेले आहेत आपल्या इथे. बरं इथं माईकवर सांगते सगळ्यांना अनुभव माझं नाव निर्मला संभाजी देशमुख, गाव देऊळ. माझा मुलगा फूडटेकमध्ये डिग्री झाली आहे आणि त्यांनी स्वतःची कंपनी टाकली आहे शिवाजीनगरमध्ये आणि मुलगी डिझॉल्व झाली. सासरचं नाव. मला एक मुलगी आहे, एक मुलगा आहे. मुलगीचं कॉमर्समधून ग्रॅज्युएशन कंप्लीट झाले, स्पर्धा परीक्षा करते आणि मुलगा 14वीला आहे इंजिनिअरिंगला. सासवडमध्ये दिले आहे, सोपानटाका सासवड. रुपाली भगवान पवार आणि सासरचे नाव रुपाली विक्रम शिंदे. मला आदर्श बुद्रुक येथे दिले आहे. माझी मोठी मुलगी 12ला आहे आणि छोटी मुलगी 7ला आहे आणि मी आता नाईटमध्ये डिग्री घेत होते पण आता घेत नाही आहे, सध्या सुट्टी केली. तसेच नवऱ्याच्या मुठीत असणाऱ्या मैत्रिणींना आणि बायकोच्या मुठीत असणाऱ्या मित्रांना एकत्र काम करण्याचं ज्या संयोजकांनी काम केलं त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. कारण काय आहे, घरातली 2 माणसं एकत्र यायचं काम अवघड असतं, पण संपूर्ण तुमचा ग्रुप एकत्र आणला त्याबद्दल त्या संयोजकांचं प्रथमतः मी अभिनंदन करतो. गेट टुगेदर झालं त्यावेळेस सुषमाला सांगितलं, अगं तुमच्यासुद्धा मुलांना मैत्रिणींना सांग गेट टुगेदर एकत्र करायला. एकत्र एवढ्यासाठी करायचा, दिवसभरातला थकवा तुमचा जातो. 2 शब्द जरी मित्रमैत्रिणी आपल्याबरोबर बोलल्या तरी दिवसाचा कंटाळा जातो. आजचा हा तुमचं 2रं पर्व आहे वाटतं. आता 3रं पर्व गणपतपुळ्याला घेऊन जावा. तुम्हाला त्या पुढील शुभेच्छा. असंच हसत खेळत एकत्र राहा. जास्त काय बोलत नाही, कारण का बायकोच्या पुढे जास्त बोलायचं नसतं, नाहीतर संध्याकाळी जेवण भेटत नसतं. धन्यवाद. गुड आफ्टरनून एव्हरीवन. आता माझं एक रिक्वेस्ट आहे सगळ्यांना, आपण काय करू पहिल्यांदा आहे ना, इथं पहिल्यांदा सगळ्यांचा फोटो घेऊ, चालतंय ना? आणि फोटो घेतल्यानंतर एक गोल राऊंड करायचा, मग मी भाऊजी बनतो. नाही एक काम करू, हे का
काही लोक उशीर आले, उदाहरणार्थ चैत्राला उशीर आले, चैत्रापासून आपण सुरुवात करूया. त्यानंतर थोडं पल्लवीचं म्हणणं आहे, आपण प्राधान्याने सुरुवात करूया. एकदा चैत्राला तिची ओळख करून देऊ दे, ठीक आहे. त्यानंतर प्रत्येकाची ओळख करून घेणार आहे एकदम शॉर्टमध्ये, ठीक आहे. त्याच्या अगोदर आपण प्रार्थना घेऊया. चैत्राली भीमसेन भोसले आणि त्यांचं नाव चैत्राली नितीन गायकवाड आणि मुलं दोन आहेत, एक 7वीला आहे आणि एक 2रीला. गाव शेंदूर झाले. शेंदूर झाले. वाय वाजता शेंदूर झाले. ओके लग्नानंतर कसं डेअरी का डेअरी नाव हे नाव आहे का प्लीज नाव आहे Thank you.
तिला आताशी बोलायचं होते बोल नाम ते बोलायचं काय 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 त्यावेळी इच्छा काय होती तुला जे तुला बोलायचं ते बोल नाम नाही घेता पाहुणं काहीतरी असं बोल आणि काय तुला काय 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 बनत केली होती काय नमस्कार, माझं नाव संदीप जाधव. मी आहे तोंडलचा. खरं जन्मभूमी तोंडल आहे, पण नंतर मग मी पुणेच आहे. बेसिकली मला 2 मुलं आहेत आणि मोठा मुलगा आहे तो शेवटे जाधव. तो सध्या क्रिकेटिंगची प्रॅक्टिस करतो. थोड्या दिवसात आपण बघायला मिळेल तो टी व्हीवरती. लहान मुलगी ती बाजूला आहे, तिचं नाव शेवरी. काय खाना काय हवा खाना घेते यमुनेच्या तिरी खेळत होत्या गवळ्याने. त्यात शुभांगी दिसली बरी म्हणून तिला आणली घरी. काय नंतर कुठली तुला आवडते म्हण किंवा तुला काय करून दाखव नंतर स्त्रियांची नक्कल चुकून आली त्याच्यामध्ये तुम्ही मला पडायला नाही तुझ्याच बाबतीत मी सांगणार काय तुझं. बेसिकली सगळ्याच लेडीज म्हणजे किस्सा सांगू शकतो मी. सगळ्याच लेडीजमध्ये तो मुलगा असतोच. मुलं शक्यतो पैशाच्या उडवणारे असतात, बरोबर. तसं लेडीजचं तसं नसतं. प्रत्येक पैशाचा हिशोब हा लेडीजला लागतोच, बरं तो चांगल्यासाठी असतो किंवा वाईट गोष्टीसाठी असतो. तर असाच एक किस्सा झाला होता. चुकून माझ्या मित्राला पैसे मागत होते, पैसे दिले पण तो मॅसेज डिलीट केला होता. पण काही दिवसांनी काय माहिती अचानक तुझ्या लक्षात आलं, तिला स्टेटमेंट चेक केला, हा माणूस कोण आहे म्हणून मित्र आहे माझा. तर त्यावेळी असं झालं होतं, नाही हा मित्र मला कधी दिसला नाही किंवा सांगितलं तो कधी म्हणजे तुमच्या तोंडातून कधी ऐकलंच नाही, तो माणूस आला कुठला. म्हणजे हे जे विषय असतात ना, लेडीज विषयातून काही करू शकत नाही. तिनं पकडलं आणि ती पकडल्यानंतर नाही नाही तुम्ही काही करा, मला पैसे मागायला मिळते बरेच बरेच सांगितलं तर दिलं नाही, प्रॉब्लेम नाही. तर तिचं म्हणणं हे होतं, नाही नाही तुम्ही ते पैसे काही आता मी याला काय सांगू आहे, तिकीट करा, मी पैसे देतो, तू माझ्या अकाउंटमध्ये टाकून द्यावा तरी दे. थँक्यू थँक्यू थँक्यू.
सेटिंग व्यवस्थित. मग बायकोचं नाव सगळ्यांना ऐकायचं मुलींना मोठ्याने बोल. मिसेसचं नाव ऐकलं का सगळ्यांनी? घे मग. बायकोला फोन करतो. सावंत. अख्ख्या शाळेत काही शिक्षण पाहिजे आणि आता माझ्या घरामध्ये पण विषयाचे आहे शांतता आणि समता हेच नेहरूंचे धोरण. संदीपरावांचे नाव घेते, स्नेह मेळावा हेच कारण. तूच आहे शिंदेचे राणे. मैत्री म्हणाली तुम्ही कोण आठवा जरा तुम्ही काय. मैत्री म्हणते माझ्याशिवाय काही करू नकोस. बायको म्हणते तिचं ऐकलं ते घराचं नको. तू विचार कर. उत्तर फक्त हो किंवा नाही मध्ये द्यायचं. उत्तर फक्त आयदर हो किंवा नाही. शाळेत असताना एखादी मैत्रीण कुठल्या आवडली होती का? येस. आता डान्स लग्नाच्या आधीचं नाव अर्चना केसी आणि लग्नानंतर अर्चना तापरे. नाव होते आयुष्याच्या दुधाचे साधन. प्रमुखचे नाव घेते आज आहे लेक्चरचे गाणं. आवाज कर. ऐका ना तुम्ही ऐका. हां हे बोल बोल. हे आवाज सामाजिक महादेवाच्या पिंडीवर गेलेला आणि वापरून प्रधानांचे नाव घेते, सरांचं नाव राहा. माझे नाव नितीन राजकडे. मी आता LICचं काम करतोय. सलग 17 वर्ष मी आता ZM मेंबर आहे. एकदा MD झालेलो आहे. मला 2 मुलं आहेत. माझी मुलगी 5वीला आहे इंग्लिश मिडियमला आणि मुलगा सुद्धा 1लीला आहे इंग्लिश मिडियमला. अजून काय विचारणार शिवछत्रपतीच्या पदस्पर्शाने पावन झालेले शिवाजीच्या घरी माझे गाव. तुम्हाला देशमुखांची कन्या गेली सोमाले तिचे नाव. टप कस्टमर कोण आहे तो कन्वर्ट होऊ शकत नाही असा एक नाव आहे. तुला LIC साठी कोण कन्वर्ट हे पहा आता हा माझ्या बाबतीत प्रश्न विचारलेला आहे. चांगला प्रश्न विचारला आहे तर त्यासाठी त्यासाठी टाळावा. आता इथे कन्व्हिन्स कुणालाच मी केलं नव्हतं बरं का. फक्त पहिल्यांदा कन्व्हिन्स केलेलं धनंजयला. धनंजयचा अजून कन्व्हिन्स झाला नाही मला. तोच आहे म्हणलं डस्टर पाहिजे का नाही. ब्लॅकबोर्ड हे थोडक्यात ब्लॅकबोर्ड समजा अरे अजून तुला चांगली करता येत असेल तरी सुद्धा कुठं ठेवत नव्हती. पहिल्या वेळेची बसायचे सचिन पवार. त्याला म्हणायचं सचिन डस्टर दे रे.
कोंडे उखाणा गाव गाव सांग उखाणा केळवडे उखाणा अंगणात वृंदावन वृंदावनात तुळस मनोजरावांचे नाव घ्या मला नाही आळस. लवकर संपतात. त्यात शेजारी दुसऱ्या भरणीत खारवलेले काजू ठेवल्यास शेंगदाणे जास्त काळ टिकतात. करत होता ना तशी 4 वाक्य पटपट बोलून दाखवा. कशी सुरुवात करता काय एखादा अनुभव सांग ना काय मग ऍक्ट करून दाखव ग्रामसभेची डायरेक्ट. त्याच्यामध्ये तुला सर्वात आवडलेली ग्रामपंचायत कुठली आणि ती का आवडली त्या ठिकाणी? ती का आवडली तिथे का मी फलटण तालुक्यात माझं जॉईनिंग होतं. माझं गाव सासर चव्हाणवाडी आणि माझी मुलगी लहान होती 4 महिन्याची त्यावेळेस माझं जॉईनिंग झालं. फलटणमध्ये शेजारची ग्रामपंचायत चांभारवाडी मला मिळाली. म्हणजे ती पण मिळत नव्हती पण आता म्हणजे असं राजकीय वगैरे वजन वापरून ती मिळाली. ते गाव माझं मामांचंच गाव होतं आणि मला त्या गावात काहीच त्रास झाला नाही. म्हणजे चांगल्या प्रकारे सहकार्य झालं. वेगवेगळ्या योजना पण मी तिथं राबवल्या. म्हणजे बऱ्यापैकी तिथं सगळे पाहुणे वगैरे म्हणजे मला सगळ्यांचं सहकार्य मिळालं. म्हणजे एवढा काही त्रास झाला नाही. तशा मला बाकीच्या ग्रामपंचायती पण होत्या चांगल्या पण सगळ्यात चांभारवाडी ग्रामपंचायत आवडली. म्हणजे जवळची ग्रामपंचायत म्हणजे काम करायला पण चांगली फलटण तालुक्यात. येथील माझ्या मेथीची सीमा मला भेटायची आवडते शिक्षिका जे आपल्यामध्ये आता सध्या नाही आहेत आपल्या याच्यामध्ये इंग्रजीच्या गाडवी मॅडम. वरंद महाड. शेगावचे गजानन शिर्डीचे साई. शेगावचे गजानन शिर्डीचे साई. आत्मारामांचे नाव घेते अंजली अजिंक्यची आई. मी पाठीमागे बसायला असायचो आणि बंधूला लिहिण्याचा भाग आमच्या असायचा आणि तासाच्या वेळेस त्याला लिहायचं नसायचं. मला पेन
सांगा शिल्पा मला, मी घेतोय तुला. इंद्रिया आठवून लावल्याचं नाव घेतलं. काय नाव रुपाली. मी नाही घेत. अरे मी नाही येत. मी नाही येत. आणि रुपालीचं नाव घ्यायला मी नाही देत. अजून फिरून सांग. शिवथर ते बाजवडे पेरला लसूण. शिवथर ते बाजवडे पेरला लसूण आणि रुपालीला आणि टॅक्सीत बसून. क्रिकेटमध्ये दोन्ही सुबेला गेले 7 जन्मसाठी फिक्स. सारिका म्हणजे खूप आवडीची आहे माझ्या. तिने खूप हँडल केलं. फुलांच्या तोरणात आंब्याचे पान, सारिकाच्या रूपाने मी बेभान. हॅलो हॅलो, अगं आवाज आहे ना. हॅलो. आय लव्ह यू सारिका. काय बोलल्या? सांगितलं पुढच्या जेवणानंतर चिरायला पाहिजे ना जेवणानंतर. नावाची काय करताय पिशात, कोमल माझ्या खिशात. कोकिळीची साथ, विजयरावांच्या संसारात यावं सौख्याचं नाद. बाळपप्पा कुठे? आहो, I love you so much. नाही, हे लग्न पण सक्सेस आहे. व्हेरी गुड. केला का पुढे चांदीच्या पाटात साखरेचे कडे मीनाक्षीचे नाव घेतो तुमचा मंडळ. माझं नाव गणेश कोमल, राहणार पिंपरी सासवड. आणि मिसेसचं नाव आहे स्वामी. फोन तर लावायचा, पहिल्यांदा फोन तर लावायचा. झाड आम्हाला बघायचं कसं झाडते. देवीदास पवार, बाधित मेथीची, सारिका माझ्या प्रीतीची. किती वेळा? बोल थांबा, बोल त्याला घेऊन घेतो डोक्यात नका जाऊ. दुसऱ्यांदा भेटतो, खूप आनंद झाला सगळ्यांना भेटून. यायची अजिबात इच्छा नव्हती. घरच्यांना तयार केलं. काल रात्री मुलांना कपडे आणून दिले. गाल म्हटल्याचा बाबा म्हणजे शेतातले काम असल्यामुळं कळत नाही, तरी पण घरच्या म्हणजे नाही आपण उद्याचा दिवस हँडल करू, मी जावं, एक दिवस स्वतःसाठी घालवा आणि झालेला असं समाधान वाटतं. आम्हाला पण भेटलं मला बोलायला, मला काय एन्जॉय करायला मस्त वाटतं. एरवी मी माझा एकटाच असतो. सोन्याचा कळस, शैलाचं नाव घेतो, मला नाही आळस. पहिलं ना चैताली भीमसेन भोसले आणि त्यांचं नाव चैताली नितीन गायकवाड. केळी देते सोडून, पेरू देते चिरून, नितीन रावांच्या नावाने कुंकू येते करून. हॅलो,
आय लव्ह यू. माईक चालू आहे का? यार काय खेळ लावलाय तुम्ही? काय झालं? कोण लागेल? जाळीच्या वेळीवर नागनागिनीचा वेळा आणि प्रवास नाव घेण्याला पुस्तक खेळ. कुणी वर्ग एकत्र होते हां आणि इंग्लिशचा तास चालला होता. शेंडे सर होते आणि शेंडे सरांनी एक प्रश्न विचारला होता. त्याचं उत्तर घरट म्हणजे नेस्ट असं होतं आणि मी एकटीनेच हातवर केला. पण शेंडे सर त्या योगेशला इतक्या वेळा ते प्रश्न विचारत होते 3 वेळा त्यालाच मला इतका राग आला होता त्यावेळेस माझं तर नाही पण खरंच मला तेव्हा सरांचा पण राग आलता आणि योगेश मला उत्तर येते तरी सुद्धा सरांनी 3 वेळा त्याला फिरवून प्रश्न विचारत होते तरी त्याला लवकर सुचतच नव्हतं. मग मी शेवटी हात खाली केला आणि मला विचारल्यावर पण उत्तर सांगितलं नाही. पाय करत होतं माणसं बाहेर पडत माणसाने मला असं बघितलं म्हणजे सीमा काय ते मला नेहमी सीमा मारायचे मला स्मिता म्हणायचे सीमा म्हणायचे आणि सीमा माझ्या मागच्या बेंचवर बसायची. मग पण इतक्या वर्षांनी सरांनी मला 15 ते 20 वर्षांनंतर मला भेटलं होतं आणि त्यांनी मला ओळखलं होतं. माझ्या ते उभं राहिलं होतं मला म्हटले तुझ्या सरांनी तुला इतक्या वर्षांनी ओळखलं म्हणजे म्हटलं त्यांना नंतर सांगितलं सरांनी तुला लक्षात ठेवलं. सर्वांना माहिती आहे तुळशीदास भोसले पोपटराव भोसले लोधी. नाव काय घेणार माझ्या मंदिराला सोन्याचा कळस शाळेला माझ्या प्रीती माझ्या मंदिराला सोन्याचं कळस शैलाचं नाव घ्यायला मला कधी नाराज घेणार नाही पुढे त्यामुळे शैला एक मिनिट कोण बोलतोय? हॅलो आयुष अरे मम्मी कुठे आहे? मम्मी करते पप्पांना बोलायचंय म्हणा. पप्पांना बोलायचंय. वहिनी 1 मिनिट नंदेशी बोला. नाही फोन नाही चालू आहे पण तो लावायला लागत होता. बोल. हॅलो बोल आय लव्ह यू. आता आठवलं का? सगळ्यांच्या समोर बोललो जास्त बोलायला ओके बाय. हॅलो आय लव्ह यू. हॅलो काय रॉंग नंबर हॅलो पहिला रॉंग नंबर पहिली मला
सगळं थांबल्यानंतर पाहिजे तेवढं असतं. चालतंय का? आम्हाला ऐकायचं हॅलो आय लव्ह यू स्वप्नाली. शॉपिंग रिस्पॉन्स. हॅपी न्यू इयर. हॅलो हॅलो अरे बोल ना. हॅलो. ठीक आहे चला जेवण. लक्ष पाहिजे लक्ष पाहिजे.
लक्ष ठेवा लक्ष ठेवा पल्लवी ऍड हो पल्लवी जरा पळा पळा लगा पळा असं नाही रेग्युलर मध्ये आलो सोडून गेली इथली सोडून कमी का व्हायना तेवढंच चला
तुझं बोल तिकडं कर काय चिट्टी एवढ्या एक दोन तीन अरे दोन त्याला मारायची वाईट पण नाही लागायची बाहेर गेला आता नियोजन मी करतोय खुर्ची काढायची नाही कुणी मी ऐकतो गणेश विचारा हात लावायचा नाही खुर्चीला पळा नाही पहिला कॅमेरा बसवा लागणार आहे आपल्याला गाणं संपलंय चालू ठेवा गाणं संपलंय गाणं संपलंय चालू करा लागेल आलो यार आणि तुझ्याच सारखी बनवून वस्तू मागं आलो यार आणि उडतंय मुंगाट पडतंयची मोठं रंगात आलो यार झालं झिंग 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 ओके झिंग 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 ओके झिंग 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 ओके झिंग 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 झालं झिंग 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 चला पुढं
सरळ पळायचं. संध्या गावाला माझ्या लेकराची आई यस के पुढे थोडा संध्या गावाला झाली या माझ्या लेकराची घाई कधी म्हणणार तू राणी माझ्या लेकराची आई आता तरट झालूया आता तरट झालूया तुझ्या घरात आलूया लई फिरून बांधव भरून कल्टी मारून आलोया आग ढिंचक जोरात टेकलो वरात दारात आलोया झालंय झिंग 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 कान्हा 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 सचिन पवार गेले घरी मधली ही बाजूला आणि तेवढंच राहू द्या. स्मिताला विचार आता ती उठा त्या दोन फोटो घे जिंकलेत गिफ्ट वगैरे जिंकला जिंकला होय फोटो काढ हॅलो युती झाली पुढचं नियोजन बोला. तन मन ध्यान नाम तुझे घेता देवा होई समाधान नाम तुझे घेता देवा होई समाधान सूत्रधार तू विश्वासा तुझे गुणगान कालगतीचे फिरविशी चक्र ते महान सूत्रधार
असं ना हा खाली वाका. दोन्ही पाहिजे ती काय हात न लावता ग्लास उचलायचंय का? नाही उचलायचंय पण मी ज्यावेळेस पटकन उचला म्हणाल ना तेव्हा मी उचला म्हणणार आहे फक्त. बघा हात माग उचला. चला हा नवीन संपला कार्यक्रम. चला नवीन माणसं हा चला संपला खेळ चला पुढचं दुसरी या. आम्ही का साऊंड झालो आम्ही खेळणार ना परत. तुम्ही बाद झालाय, तुम्ही बाद झालाय. सरळ उभे राहा. सूचनांचं पालन करा फक्त. सरळ उभे राहा. बोलू नका. पाय माग डावा पाय माग पाय माग उजवा पाय पुढे मागे मागे खाली वाका. आणि हा पडलं तर उचला. अरे पाय वरते मागे तुम्हाला पालता आधीच पाय माग घेतलं. सरळ उभे राहा. सरळ उभे राहा. पाय माग मागे हो सर. उचला. थोडस वाका. उचला. सावधान. म्हणजे काय या सवय डावा पाय पाठीमागे डावा. उजवा हात वर घ्या. उजवा हात वर घ्या. दुसरा बी वर अरे दस्मिताचा हातच वर दिसाना. खाली बघा. हलवा हलवा वर बघा. वर बघा. काय रे सांगतो का सूचना आहे का की तुम्ही वर बघा. वर बघा. नारळ दिसतात का नारळ? ए गणेश वाकू नको. सरळ उभा राहा. हे दोन्ही हात वर घ्या. दोन्ही हात वर घ्या. हे दोन्ही हात कमरेवर घ्या. आता गुडघ्यावर ठेवा. घे. हे बघा लक्ष द्या. 1 2 3 अरे तीन काय दिलं चला तुझसे मिलने आ जाओ क्या न बोल मैं हल्के बजाओ क्या. मिलते समय हल्के बजाते बजाते मेरा टिपरूस टूट गया. मगर तेरा मेरा लगन होने दे मांडो सजाओ क्या. तेरा मेरा लगन होने दे मांडो सजाओ क्या. मैं तुझसे मिलने आ जाऊं क्या न बोल मैं हल्के बजाओ क्या. मैं तुझसे मिलने आ जाऊं क्या न बोल मैं हल्के बजाओ क्या. देवा तुझंच गाणं लाव देवा देवा उडत होते धडधड लाली गालावर.
बांधावरून कळती मारून आलो या आगडींच्या जोरात टेकलो वरात दारात आलो या झालं झिंग 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 जाऊ दे विकणालो माझी बांगडी 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 माझी बांगडी बांगडी आणि जसं पर्व सेकंड दुसरं तिसरं पुढे होत राहील, चांगलं बनत राहील. आपण सर्व एकत्र यायला पाहिजे आणि आलंच पाहिजे. एखाद्याला कन्व्हिन्स करणं प्रत्येकाचं काम आहे. आणि एक जे आपले नियोजित जी कमिटी किंवा टीम आहे त्यांना एक रिक्वेस्ट आहे की जे थोडे लांबून येणारे किंवा थोडे
अडचण जाण्या येण्याचे ट्रॅव्हलिंग त्यांची जरा नियोजन लावलं पाहिजे जाण्या येण्यासाठी. गाडी नाही पण काहीतरी थोडंसं आता जसं हे कसं आतमध्ये आहे तर त्या काही लोक ट्रॅव्हलिंग येतात बसने वेगळे त्यांना जमत नाही तर तिथपर्यंत सोय झाली पाहिजे किंवा असं सगळे आले पाहिजेत हा उद्दिष्ट आहे तर तुम्हाला वर्ष आनंदाचं भरपूर पैसा मिळावा असं जावं भरपूर पैसा कमवावा. आणि तुमचे आरोग्य संपत्ती चांगली ठेवा. शुगर असेल तर भरपूर चाला भरपूर व्यायाम करा. मला शुगर 15 वर्ष झाला आहे. मला वाटतंय का 15व्या वर्षी मला वयाच्या 25व्या वर्षी का 27व्या वर्षी शुगर आली. सॉरी 13-14 वर्ष झाली असतील पण मला वाटत नाही मला शुगरची गोळी चालू नाही. पुढच्या वर्षी सुद्धा घ्या. मला अजून कोण पुढच्या वर्षी सुद्धा नक्की घ्यायचं. तूच नियोजन नक्की घ्यायचं सगळ्यांनी पण. आणि जे आले नाही त्यांना अजून बोलवा. सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. हा कार्यक्रम छान झाला. गेल्या वर्षीचा पण खूपच छान झालेला. असेच पुन्हा एकदा आपल्याला कार्यक्रम करता यायला हवेत. त्यासाठी सर्वांनी स्वखुशीने यायला हवं आणि एकमेकांच्या पैसे पण द्यायला नाही तुम्हाला लागलं पैसे 3 वेळा मागायला. गेट टुगेदर कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पडला. ज्यांनी आयोजक कार्यक्रमाचं आयोजन केलं त्या सर्वांचे मी आभार मानते. आणि पुढच्या वर्षी घ्यायचा आपण सगळे आले पाहिजेत. आणि नोंदण बाजूला घ्या म्हणजे यायला जायला सोपं जाईल. पुढच्या वर्षी घ्यायचा सगळे आले पाहिजे. पुढच्या वर्षी घ्या आपण सगळे आले पाहिजे. सगळ्यांना काहीतरी केलं पाहिजे. शाळा विसरू नका तुम्ही. शाळेला काय नवीन देऊन उपयोग नाही आता. आपण किती पुरणार नाही कसं आहे माहिती आहे का ये दोस्ती तेरे दम से है, ये दोस्ती तेरे दम से है, ये दोस्ती तेरे दम से है, ये दोस्ती तेरे दम से है। हाँ ये दोस्ती तेरे दम से है, ये दोस्ती तेरे दम से है। तू जिंदगी तू जिंदगी तू जिंदगी कसम से है, सारी खुशी तेरे दम 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 से है। तू जिंदगी तू जिंदगी तू जिंदगी कसम से है, ये दोस्ती तेरे दम से है, ये दोस्ती तेरे दम से है।